Welcome dear students. In previous lecture we have learned about the formation of bands and the band theory in detail. Energy level, electrons energy levels combines to form bands आणि त्याच्यामध्ये आपण कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड आणि बँड गॅप ही कन्सेप्ट पाहिलेली अँड डिपेंडिंग अपॉन दॅट बँड थिअरी. ठीक आहे. द इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ द मेटॅलिक कंडक्टर, इन्सुलेटर अँड सेमी कंडक्टर्स ह्या ज्या आहेत ह्या आपल्याला इथे एक्सप्लेन करायच्या आहेत पहा, डिपेंडिंग अपॉन द बँड थिअरी. आता त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट, ठीक आहे, फर्स्ट पॉईंट आपण लक्षात घेऊ, दॅट इज मेटल्स. आता मेटल जे आहेत म्हणजे मेटल्स म्हणजे कंडक्टर्स, ठीक आहे, त्याच्याबद्दल आपण पाहतो आहे. मेटल्स जे आहेत आपल्याला माहिती आहे, मेटल्स आर द गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे, मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ते आपण 10th पर्यंत जे आहे ते प्रत्येक याच्यामध्ये प्रत्येक स्टँडर्डमध्ये आपल्याला ते मेटलच्या कॅरेक्टरिस्टिक्स वगैरे त्या आपण रेफर केलेल्या आहेत पहा. तर मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. त्याच्यानंतर मग आता हे जे आहे ते नेमकं त्याच्यामध्ये बँड थेअरी कशी एक्सप्लेन केली जाऊ शकते ते आपल्याला इथे पाहायचं आहे. द आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन्स ऑफ द ॲटम्स इन द मेटॅलिक क्रिस्टल ऑक्युपाय द कंडक्शन बँड. ठीक आहे, म्हणजे जो काही मेटल आहे, मेटलच्या आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन जे असतात, मेटलचे जे काही आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन्स आहेत, ऑल द दॅट इलेक्ट्रॉन्स ऑफ ऑल द ॲटम्स इन द मेटॅलिक क्रिस्टल ऑक्युपाईज द कंडक्शन बँड. म्हणजे ते सगळे जे काही आउटरमोस्ट शेलमधले जे काही इलेक्ट्रॉन्स असतील दॅट आर प्रेझेंट इन द कंडक्शन बँड, कंडक्शन बँडमध्ये ते प्रेझेंट असतात. ठीक आहे. द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द कंडक्शन बँड ऑफ द मेटल इज लार्ज. म्हणजे त्याच्यामध्ये बाकीच्यांच्या कंपॅरिझनमध्ये मेटल्समध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन कंडक्शन बँड हे कसे असतात, जास्त असतात, हे लक्षात घ्यायचं आहे. हेन्स मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणजे एक कॉमन फेनोमेनन लक्षात ठेवायचं आहे पहा, इफ देर इज अ लार्ज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द कंडक्शन बँड इट विल बी द गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. आणि जर इलेक्ट्रॉन्स कमी असतील तर इट विल बी द बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. हे आपण तिथे लक्षात ठेवायचं आहे. तर या प्रकारे आपण मेटल जे आहे ते एक्सप्लेन करू शकतो. मेटलचे मग आता तर इथे आपण जर पाहिलं तर हा जो बँड आहे, कंडक्शन बँड आहे, तो परत त्याच्यामध्ये डिवाईड केलेला आहे. कसं डिवाईड केला, यस बँड आणि पी बँड. कंडक्शन बँड इज डिवायडेड इंटू यस बँड अँड पी बँड. हे यस बँड आहे आणि हे पी बँड आहे. ठीक आहे. आता हे जे आहेत म्हणजे यस बँड आणि पी बँड हे कसे आले, तर यस ऑर्बिटल कंबाईन होऊन जो बँड तयार होईल त्याला काय म्हणायचं, आपण यस बँड म्हणायचं आहे. आणि इफ द पी ऑर्बिटल कंबाईन्स टू फॉर्म अ बँड, दॅट बँड इज नथिंग बट द पी बँड. ठीक आहे. सपोज आपण सोडियममध्ये जर पाहिलं तर आउटर मोस्ट शेलमध्ये काय असतं, 3s1 आहे. ठीक आहे, 3s1 आणि 3p0. म्हणजे 3s कंबाईन होऊन जे काही बँड तयार करेल त्या बँडला आपण काय म्हणणार, यस बँड असं आपण म्हणू शकतो. 3s ऑर्बिटल कंबाईन होऊन जो बँड तयार होईल त्याला आपण म्हणणार यस बँड. आणि जर पी ऑर्बिटल कंबाईन झालं तर तुझं काही बँड तयार होईल त्याला आपण काय म्हणणार, पी बँड असं म्हणणार. म्हणजे कंडक्शन बँडच दोन याच्यामध्ये डिवाईड केलेलं आहे, दॅट इज यस अँड पी बँड इन केस ऑफ मेटल्स. हे मेटलच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळतं पहा. आणि इथे आपण जर पाहिलं तर बँड गॅप, जो बँड गॅप असतो इन बिटवीन कंडक्शन बँड अँड व्हॅलन्स बँड, दोघांमधला जो बँड गॅप आहे विच इज व्हेरी व्हेरी निग्लिजिबल, किंवा असं आपण म्हणू शकतो कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड दे आर ओव्हरलॅप विथ इच अदर, एकमेकांमध्ये ओव्हरलॅप झाले असतात. त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन्स आर इझिली अवेलेबल इन द कंडक्शन बँड. कंडक्शन बँडमध्ये इलेक्ट्रॉन्स हे इझिली अवेलेबल असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, इन केस ऑफ इन्सुलेटर्स. ठीक आहे, इन केस ऑफ इन्सुलेटर जर आपण पाहिलं तर इन इन्सुलेटर द व्हॅलन्स बँड इज कम्प्लिटली फिल्ड. जो काही व्हॅलन्स बँड आहे हा कम्प्लिटली फिल्ड आहे पहा. this one is completely filled, and the conduction band
ठीक आहे. कंडक्शन बँड इज टोटली एम्प्टी. हा कंडक्शन बँड जो आहे तो कसा आहे, एम्प्टी आहे. पहा एम्प्टी, लक्षात घ्या. आणि इथे जर आपण पाहिलं तर आता ह्या कंडक्शन बँडमध्ये इलेक्ट्रॉन्स अजिबात नाही आहे आणि व्हॅलन्स बँडमध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत. पण दोघांमधला गॅप जर आपण पाहिला, ठीक आहे, दोघांमधला जर गॅप आपण पाहिला तर तो गॅप कसा आहे, इट इज फॉरबिडन झोन और लार्ज एनर्जी गॅप इज देअर. ठीक आहे, एनर्जी गॅप हा कसा आहे, खूप जास्त आहे, हे तिथे आपण लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँडमधला एनर्जी गॅप कसा आहे, इट इज फॉरबिडन झोन, फॉरबिडन किंवा व्हेरी लार्ज एनर्जी गॅप इज देअर. म्हणजे आपण जर हीट सप्लाय केली किंवा एनर्जी सप्लाय केली व्हॅलन्स बँडमधल्या इलेक्ट्रॉनला, तर ते इलेक्ट्रॉन कंडक्शन बँडमध्ये जाऊ शकत नाहीत. ठीक आहे, कारण तिथे जी लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी जी लागणार आहे दॅट इज नॉट अवेलेबल. तेवढी एनर्जी आपल्याकडे अवेलेबलच नाही आहे आणि म्हणून त्याला फॉरबिडन झोन असं म्हटलेलं आहे किंवा लार्ज एनर्जी गॅप असं आपण तिथे म्हणू शकतो. दॅट इज इन केस ऑफ इन्सुलेटर्स. आता इन्सुलेटरचे एक्झाम्पल्स आपल्याला माहिती आहे. डायमंड इज ऑल्सो वन ऑफ द इन्सुलेटर. प्लास्टिक आहे, ठीक आहे, प्लास्टिक असेल, रबर असेल, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ इन्सुलेटर्स. ठीक आहे, तर हे आपण सांगू शकतो बा. देन सेमी कंडक्टर्स. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट इज व्हॉट, सेमी कंडक्टर. आता सेमी कंडक्टरमध्ये जे आपण पाहिलं आहे इंटरमिडिएट कंडक्टिव्हिटी असते इन बिटवीन मेटल्स अँड इन्सुलेटर्स. ठीक आहे, म्हणजे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ सेमी कंडक्टिंग मटेरियल is intermediate between metals and insulators. The metalloid, silicon and germanium are semiconductor. म्हणजे हे जे सेमीकंडक्टर आहेत त्याच्यामध्ये त्याचे एक्झाम्पल जर सांगायचं आहे, सिलिकॉन आहे, जर्मॅनियम आहे, त्याचे एक्झाम्पल्स आपण सांगू शकतो. आणि त्यांची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी कशी आहे, इंटरमिडिएट आहे इन बिटवीन मेटल्स अँड इन्सुलेटर्स. म्हणजे इथे पहा, इथे आपण जर पाहिलं कंडक्शन बँड हा कसा आहे, दॅट इज टोटली एम्प्टी आहे. ठीक आहे, आणि जो काही व्हॅलन्स बँड आहे विच इज कम्प्लिटली फिल्ड आहे. पण जो एनर्जी गॅप आहे, द एनर्जी गॅप बिटवीन कंडक्शन बँड अँड व्हॅलन्स बँड दॅट इज हिअर स्मॉल एनर्जी गॅप. स्मॉल एनर्जी गॅप आहे. म्हणजे जर लक्षात घ्या, इफ यू सप्लाइड द एनर्जी टू द इलेक्ट्रॉन्स इन द व्हॅलन्स बँड, जर आपण एनर्जी सप्लाय केली तर इलेक्ट्रॉन्स काय होऊ शकतात, इलेक्ट्रॉन्स मे गो टू द कंडक्शन बँड. व्हॅलन्स बँडमधले इलेक्ट्रॉन कंडक्शन बँडमध्ये जाऊ शकतात आणि इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होऊ शकते, हे तिथे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, दिस इज इन केस ऑफ सेमी कंडक्टर. मग आता हे जे सेमी कंडक्टर्स आहेत ते मग आपण जर पाहिलं ॲट नॉर्मल टेम्परेचर किंवा नॉर्मल टेम्परेचरला, रूम टेम्परेचरला जर पाहिलं तर सेमी कंडक्टर्स आर इन्सुलेटर. ठीक आहे, सेमी कंडक्टर हे कसे लो टेम्परेचरला इन्सुलेटर आहेत अँड दे आर गुड कंडक्टर ॲट अ हाय टेम्परेचर. ठीक आहे, याला आपण म्हणतो इंट्रिन्सिक सेमी कंडक्टर. म्हणजे इंट्रिन्सिक म्हणजे काय तर प्युअर. ठीक आहे, इंट्रिन्सिकचा अर्थ काय झाला, प्युअर. अ प्युअर सेमी कंडक्टर मटेरियल विच हॅज व्हेरी लो. ठीक आहे, त्यांची कंडक्टिव्हिटी कशी असते, ही खूप कमी असते आणि बट डेफिनाईट असते. लक्षात ठेवायचे, कमी जरी असेल पण ती कशी असते, डेफिनाईट इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी असते. त्याला आपण काय म्हणतो, इंट्रिन्सिक सेमी कंडक्टर. लक्षात घ्या, अ प्युअर सेमी कंडक्टर मटेरियल विच हॅज व्हेरी लो बट डेफिनाईट इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इज कॉल्ड इंट्रिन्सिक सेमी कंडक्टर. त्याला आपण म्हणतो इंट्रिन्सिक सेमी कंडक्टर. इंट्रिन्सिक म्हणजे प्युअर सेमी कंडक्टर, हे तुम्ही लक्षात ठेवायचे. आणि मग या प्युअर सेमी कंडक्टरमध्ये आपण आत्ताच पाहिलं की काय, की सेमी कंडक्टर आर इन्सुलेटर्स ॲट लो टेम्परेचर. लो टेम्परेचरला इन्सुलेटर आहे अँड दे आर कंडक्टर ॲट अ हाय टेम्परेचर. आता हे आपण आत्ताच पाहिलं की काय, की त्यांच्यामध्ये जो काही बँड गॅप असतो पहा, इथे जर आपण पाहिलं म्हणजे हा दोघांमधला एनर्जी
कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँडमधला जो काही स्मॉल एनर्जी गॅप आहे तो तिथे ओव्हरकम केला जाऊ शकतो इफ वी सप्लाय द एनर्जी टू द इलेक्ट्रॉन्स इन द व्हॅलन्स बँड. व्हॅलन्स बँडमधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांना जर आपण एनर्जी सप्लाय केली म्हणजे हाय टेम्परेचर तिथे काय होणार, त्यांना एनर्जी सप्लाय होणार आणि ते इलेक्ट्रॉन जे आहेत दे कॅन रेडिली गो इन टू द कंडक्शन बँडमध्ये ते जाऊ शकतात ॲट अ हाय टेम्परेचर अँड देअरफॉर इट विल बी द गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी ॲट अ हाय टेम्परेचर. आणि अशा कंडक्टरला आपण काय म्हणतो, इंट्रिन्सिक सेमी कंडक्टर. ठीक आहे, ते आपण इथे सांगू शकतो. त्याच्यानंतर पहा मग आता इंट्रिन्सिक, आता म्हणजे फक्त हाय टेम्परेचरलाच हे काय असणार आहे, गुड कंडक्टर असणार आहे. बट जर आपल्याला काय करायचं आहे पहा की लो टेम्परेचरला सुद्धा त्यांना जर गुड कंडक्टर बनवायचं असेल, जे काही प्युअर सेमी कंडक्टर आहेत त्यांना आपल्याला जर गुड कंडक्टर बनवायचं असेल तर आपण काय करू शकतो, तर डोपिंग करू शकतो. डोपिंग करू शकतो म्हणजे काय लक्षात घ्या, डोपिंग म्हणजे काय, द कंडक्टिव्हिटी ऑफ सेमी कंडक्टर कॅन बी इन्क्रीज. ती आपण काय करू शकतो, कंडक्टिव्हिटी इन्क्रीज करू शकतो बाय डोपिंग. ठीक आहे, म्हणजे आणि मग तो काय प्युअर राहणार आहे का, डोपिंग केल्यानंतर तो प्युअर राहील का सेमी कंडक्टर, तर नाही. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला इम्प्युरिटी ॲड करायची. म्हणजे आता ही प्रोसेस काय आहे ते समजून घ्या. द प्रोसेस ऑफ ॲडिशन ऑफ मायन्यूट क्वांटिटी ऑफ इम्प्युरिटीज टू द सेमी कंडक्टर टू इन्क्रीज इट्स कंडक्टिव्हिटी इज कॉल्ड डोपिंग. ठीक आहे, म्हणजेच इथे याच्यामध्ये आपण काय करायचं आहे, इम्प्युरिटी ॲड करायची. म्हणजे जो काही प्युअर सिलिकॉन आहे, प्युअर जर्मॅनियम आहे, त्याच्यामध्ये आपण इम्प्युरिटी ॲड करणार आहोत, मायन्यूट क्वांटिटी ऑफ इम्प्युरिटीज. ठीक आहे, आणि मग ती जी काही इम्प्युरिटी आहे त्या इम्प्युरिटीला काय म्हणायचं आहे, द ॲडेड इम्प्युरिटी इज कॉल्ड डोपंट. ठीक आहे, त्या ॲडेड इम्प्युरिटीला आपण असं म्हणायचं आहे डोपंट. देन देर आर टू टाईप्स ऑफ extrinsic semiconductors, that is n type and p type semiconductor. आता हे n type आणि p type semiconductor जे आहेत ते कसे फॉर्म होतात पहा. म्हणजे आपल्याला माहिती आहे when there is a formation of extrinsic semiconductor at that time, म्हणजे आपण intrinsic semiconductor मध्ये इम्प्युरिटीज मिक्स करून एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर जे आहेत ते तयार करतोय. मग हे जे काही इम्प्युरिटीज आहेत त्या कोणत्या टाईपच्या आहेत, depending upon the type of that impurity added, the type of impurity added, the extrinsic semiconductors are classified as n type and p type semiconductor. ठीक आहे, तर हे त्याचे दोन टाईप जे आहेत ते इम्प्युरिटी कोणत्या टाईपची आहे त्याच्यावर ते डिपेंड आहे. तर याच्यासाठी आपण काही बेसिक जे आहे ते लक्षात घेऊ अगोदर सुरुवातीला. ते म्हणजे जे काही सेमीकंडक्टर्स आहेत, these are actually 14 group elements. कोणते आहेत ते 14 ग्रुप एलिमेंट्स. याच्यामध्ये कार्बन, सिलिकॉन, जर्मॅनियम, टीन, लीड अँड फ्लेरोव्हियम, these are the elements in this group 14. ठीक आहे, मग आता हे एलिमेंट्स कसे लक्षात ठेवायचे, तर तुम्ही इथे सिम्पली लक्षात ठेवू शकता बा, काशी गए संत पैगंबर, आणि तो न्यूली ॲडेड एलिमेंट आहे तर त्याला म्हणू शकता फ्लाईटचे. ठीक आहे, FL आहे तर फ्लाईट असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. काशी गए संत पैगंबर फ्लाईटचे, हे लक्षात ठेवण्यासाठीची ट्रिक आहे पहा, तिथे तुम्ही लक्षात ठेवू शकता. मग आता हे जे काही 14 ग्रुप एलिमेंट आहेत त्यांची व्हॅलन्सी आहे 4. ठीक आहे, टेट्रा व्हॅलंट एलिमेंट्स आहेत हे. आता आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये आपण दोन प्रकारच्या इम्प्युरिटीज ॲड करू शकतो, ते म्हणजे ग्रुप 13. ठीक आहे, ग्रुप 13 मधले एलिमेंट जे आहेत ते इम्प्युरिटी म्हणून ॲड करू शकतो आपण 14 मध्ये, किंवा मग 15 मधले सुद्धा आपण ॲड करू शकतो 14 मध्ये. आणि त्यानंतर आपल्याला अशा दोन प्रकारचे जे काही आहेत टाईप्स जे आहेत ते आपल्याला इथे मिळणार आहेत. तर ते आपण 1 बाय 1 पाहणार आहोत पहा. आणि हे 13 ग्रुपचे एलिमेंट्स कसे लक्षात ठेवायचे त्याच्यासाठी सुद्धा ट्रिक लक्षात घ्या की बैंगन, आलू, गाजर इन थैली नहीं. ठीक आहे, म्हणजे आता
बैंगन बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम, थॅलियम अँड निहोनियम. निहोनियम इज न्यूली ॲडेड. ठीक आहे. बैंगन, आलू, गाजर इन थैली नाही, कारण आपल्याला माहिती आहे थैली काय आहे, प्लॅस्टिक जे आहे ते आता बॅन झालेलं आहे, त्याच्यामुळे थैली नाही असं म्हणायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा नेक्स्ट 15 ग्रुप एलिमेंट जे आहे ते सुद्धा आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. मग ते कोणते आहेत तर नहीं पसंद ऐसी सब्जी भेंडी की. ठीक आहे. नहीं पसंद ऐसी सब्जी भेंडी की म्हणजेच काय, मग भेंडी की पसंत नाही, मग काय करणार, मॅकडॉनल्ड, पर्याय नाही. ठीक आहे. म्हणजे मॉस्कोवियम. ठीक आहे. मॉस्कोवियम जो आहे त्याचा तुम्ही सिम्बॉल जो आहे तो आहे MC. ठीक आहे. मग तो तिथे लक्षात ठेवू शकता. तर ही काही ट्रिक आहे हे इलेमेंट जे आहे ते लक्षात ठेवण्यासाठी, कारण कोणता इलेमेंट, कोणती इम्प्युरिटी ही आपण मिक्स करतो आहे त्याच्यावरून त्याचा टाईप जो आहे तो ठरणार आहे. आणि म्हणून हे जे काही इलेमेंट्स आहेत ते सुरुवातीला आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. कोणता 14 ग्रुप आहे आणि कोणता 13 आहे, कोणता 15 आहे, दॅट यू शूड रिमेंबर. ठीक आहे. त्यानंतर पहा, मग आता सुरुवातीला आपण पाहत होते म्हणजे N टाईप सेमीकंडक्टर. मग N टाईप सेमीकंडक्टर आता इथे लक्षात घ्यायचं, अँड सेमीकंडक्टर इज ऑब्टेन by adding group 15 elements to the intrinsic semiconductor which belongs to the group 14. आता आपण ऑलरेडी पाहिलं आहे जे काही सेमीकंडक्टर आहेत ते ग्रुप 14 मधले आहेत. आणि मग ग्रुप 14 मध्ये जे काही सेमीकंडक्टर्स आहेत त्यांच्यामध्ये आपण 15 ग्रुप इलेमेंट्स जर ॲड केले, 15 ग्रुप इलेमेंट्स, ठीक आहे, तर आपल्याला हा N टाईपचा सेमीकंडक्टर जो आहे तो इथे मिळतो. ठीक आहे. म्हणजे आपण इथे एक एक्झाम्पल जे आहे ते लक्षात घेऊ. पहा, सपोज इथे आपण सिलिकॉन, ठीक आहे, आता हे जे काही ॲटम्स दिसत आहेत आपल्याला हे सगळे सिलिकॉनचे ॲटम्स आहेत. पहा, दीज आर द ॲटम्स ऑफ सिलिकॉन. ठीक आहे. सिलिकॉनचे ॲटम्स आहेत. सिलिकॉनचं क्रिस्टल स्ट्रक्चर आहे, ग्रुप 14 इलेमेंट्स आहे. आणि त्याच्यामध्ये आपण ॲड केला आहे तो म्हणजे इथे पहा फॉस्फरस. काय ॲड केला आहे, फॉस्फरस जो आहे तो आपण इथे ॲड केला आहे. मग हा फॉस्फरस जो आहे तो ॲड केल्यामुळे तिथे काय झालेलं आहे पहा, फॉस्फरस इज इन द प्लेस ऑफ सिलिकॉन. सिलिकॉनच्या जागेवर आपण फॉस्फरस तिथे त्याने फॉस्फरसने जागा त्याची ऑक्युपाय केलेली आहे. आणि आता फॉस्फरस हा पेंटाव्हॅलंट आहे, लक्षात घ्या. ग्रुप 15 इलेमेंट आहे, पेंटाव्हॅलंट आहे, त्याची व्हॅलन्सी 5 आहे, म्हणजे त्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 5 इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि मग असं असताना पण आता इथे जर आपण पाहिलं तर फॉस्फरसच्या बाजूला हे बाकीचे जे सिलिकॉनचे ॲटम्स आहेत हे किती आहेत, 4च आहेत. म्हणजे तो 4 सिलिकॉन ॲटम्स बरोबर बॉन्ड फॉर्म करू शकतो इथे. ठीक आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला पेअर इलेक्ट्रॉनची पेअर जी आहे ती दिसते, ती किती जणांबरोबर, किती सिलिकॉन बरोबर करू शकतो तर 4 सिलिकॉन बरोबर करू शकतो. आणि त्याचा एक जो इलेक्ट्रॉन आहे दॅट इलेक्ट्रॉन रिमेन्स ॲज इट इज, म्हणजे तो इलेक्ट्रॉन जो आहे तो तिथेच राहतो त्या स्ट्रक्चरमध्ये, क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये. आणि त्याला आपण मोबाईल इलेक्ट्रॉन म्हटले, कारण दॅट इलेक्ट्रॉन इज फ्रीली मुवेबल, म्हणजे तो तिथे मुवेबल असणार आहे, डिलोकलाइज असणार आहे. ठीक आहे. आणि तो जो काही एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहे दॅट एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन, आता इथे आपण शेजारी बँड जे आहे ते त्याचे लक्षात घेऊ. ह्या सेमीकंडक्टरमध्ये सुरुवातीला सिलिकॉनचा हा व्हॅलन्स बँड असेल आणि हा असेल कंडक्शन बँड. मग ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये आता सुरुवातीला हा व्हॅलन्स बँड कम्प्लिटली फिल्ड आहे आणि कंडक्शन बँड हा कम्प्लिटली एम्प्टी आहे. पण ज्यावेळेस आपण फॉस्फरससारखी इम्प्युरिटी त्याच्यामध्ये ॲड करतो, तो जो काही एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहे दॅट एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन इज प्रेझेंट इन द कंडक्शन बँड ऑफ सिलिकॉन. ठीक आहे. कारण फॉस्फरस हा आपण मायन्यूट अमाऊंटमध्ये ॲड केलेला आहे आणि सिलिकॉनचे ॲटम्स हे जास्त आहेत, लक्षात घ्या. आणि जो काही एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहे दॅट इज एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन ऑफ दॅट फॉस्फरस दॅट इज प्रेझेंट इन द कंडक्शन बँड ऑफ सिलिकॉन. सिलिकॉनच्या कंडक्शन बँडमध्ये आपल्याला तो दिसतोय पहा. अँड दॅट रिझल्ट्स इन द कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणजे आपल्याला काय हवं आहे की कंडक्शन बँडमध्ये इलेक्ट्रॉन्स पाहिजेत. मग
अशा प्रकारे कंडक्शन बँडमध्ये इलेक्ट्रॉन्स काय होतात, अवेलेबल होतात, अँड देअरफोर इट विल कंडक्ट द इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे, तर हे आपण इथे सांगू शकतो. देन नेक्स्ट वन दॅट इज पी टाईप ऑफ सेमी कंडक्टर. म्हणजे इथे आपण लक्षात घ्या, इथे आपल्याला काय ॲड करायचे आहेत, तर अ पी टाईप ऑफ सेमी कंडक्टर इज प्रोड्यूस बाय डोपिंग अ प्युअर सेमीकंडक्टर मटेरियल that is silicon or germanium with an impurity of group 13 elements. ठीक आहे, म्हणजे 13 ग्रुप इलेमेंट जे आहेत ते आपल्याला त्याच्यापैकी बोरॉन असेल. ठीक आहे, म्हणजे बोरॉन सारखे जे इलेमेंट्स आहेत ते आपण इथे ॲड करू शकतो इन द ग्रुप 14 एलिमेंट्स दॅट इज सिलिकॉन ऑर जर्मॅनियम. ठीक आहे, मग आता इथे पहा त्याचं एक्झाम्पल जे आहे ते आपण इथे पाहतोय. म्हणजे सपोज अगेन इथे सिलिकॉनचं काही क्रिस्टल स्ट्रक्चर आहे आणि त्याच्यामध्ये बोरॉन ॲटम रिप्लेसेस द वन ऑफ द सिलिकॉन ॲटम. आता बोरॉनने काय केलं आहे, सिलिकॉनला एका सिलिकॉनला रिप्लेस केलं आहे असं आपण इथे कन्सिडर केलं आहे. आता लक्षात घ्या, बोरॉन इज अ ट्रायव्हॅलंट, 13 ग्रुप एलिमेंट आहे, ट्रायव्हॅलंट आहे, त्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 3च इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि मग आता इथे लक्षात घ्या, याच्या बाजूला जर आपण पाहिलं तर 4 सिलिकॉन ॲटम्स आहेत. हे का, हे पहा सिलिकॉनचे ॲटम जे आहेत टोटल 4 जे आहेत ते इथे प्रेझेंट आहेत. आणि मग काय होतं लक्षात घ्या, ज्यावेळेस इथे 4 ॲटम्स त्याचे प्रेझेंट आहेत, मग तो फक्त तिघांबरोबरच म्हणजे त्याच्याकडे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते व्हॅलन्स सेलमध्ये 3च असल्यामुळे तो तिघांबरोबर बॉन्ड तयार करू शकतो, चौथ्या याच्याबरोबर बॉन्ड तयार करू शकत नाही. मग चौथ्या इथे काय तयार होतं पहा, देर इज अ फॉर्मेशन ऑफ देर इज नो इलेक्ट्रॉन अँड विच इज कॉल्ड ॲज अ होल. त्याला आपण काय म्हटलेलं आहे, होल म्हटलेलं आहे. म्हणजे कारण तिथे इलेक्ट्रॉनची डेफिशियन्सी असणार आहे, एक इलेक्ट्रॉन कमी पडलेलं आहे आणि त्यामुळे तिथे आपण त्याला म्हणू शकतो देर इज अ फॉर्मेशन ऑफ होल अँड दॅट होल इज रिस्पॉन्सिबल फॉर द कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. कारण होल म्हणजे इलेक्ट्रॉनची डेफिशियन्सी आणि तो काय करतो, इट ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन फ्रॉम द नियर बाय. ठीक आहे, म्हणजे आजूबाजूच्या ॲटम्सपासून किंवा सराउंडिंगमधून तो इलेक्ट्रॉन काय करतो, तो तिथून घेतो, आजूबाजूचे जे काही ॲटम्स आहेत त्यांच्याकडून तो इलेक्ट्रॉन घेतो. आणि त्याच्यामुळे अशा प्रकारे जे काही इन व्हिसिनिटी जे आहेत तिथले इलेक्ट्रॉन्स तो घेतो आणि त्याच्यामुळे तिथे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी जी आहे ते आपल्याला ऑब्झर्व होते पहा. आणि मग ही जी काही इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आहे, म्हणजे इथे आपण बँडच्या फॉर्ममध्ये जर पाहिलं, दिस इज अ कंडक्शन बँड, दिस वन इज अ व्हॅलन्स बँड. आता आपल्याला माहिती आहे प्युअर सेमीकंडक्टरमध्ये कंडक्शन बँड हा टोटली एम्प्टी आहे आणि व्हॅलन्स बँड हा कम्प्लिटली फिल्ड आहे. ठीक आहे, आणि मग ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ होल्स, ठीक आहे, जे काही होल्स इथे क्रिएट झालेले आहेत, ह्या होल्समुळे काय झालेलं आहे, तो जो काही बँड गॅप होता तो कमी झालेला आहे. ठीक आहे, बँड गॅप कमी झालेला आहे आणि त्या होल्समुळे इथे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी जी आहे ती आपल्याला इथे ऑब्झर्व होते पहा. आणि म्हणून आपण याला काय म्हटलेलं आहे, तर पी टाईप सेमी कंडक्टर. ठीक आहे, आता याला पी टाईप सेमी कंडक्टर का म्हणायचं आहे ते लक्षात घ्या, की आता ज्यावेळेस एन टाईपमध्ये आपण तिथे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन प्रेझेंट असल्यामुळे तिथे इलेक्ट्रिसिटी काय होते, कंडक्ट होते. इलेक्ट्रॉन्स आर निगेटिव्हली चार्ज, इलेक्ट्रॉन्स हे निगेटिव्हली चार्ज आहेत आणि इलेक्ट्रॉनमुळे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते. म्हणून यन निगेटिव्ह यन, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, यन टाईप सेमी कंडक्टर असं म्हटलेलं आहे. आणि इथे जर आपण पाहिलं तर हे आहे होल जे असतात ते पॉझिटिव्हली चार्ज असतात आणि पॉझिटिव्हली चार्ज होल्समुळे इथे इलेक्ट्रिसिटी काय होते, कंडक्ट होते. म्हणून आपण याला काय म्हटलेलं आहे, पी टाईप सेमी कंडक्टर. ठीक आहे, काय म्हटलेलं आहे, पी टाईप एक्सट्रिंसिक सेमी कंडक्टर असं आपण इथे याला म्हणू शकतो. दिस इज अबाउट द इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स. ठीक आहे, इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स आपण म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये आपण काय काय पाहिलं आहे पहा. फर्स्ट वन कंडक्टर, इन्सुलेटर अँड सेमी कंडक्टर ही कन्सेप्ट पाहिली आहे. त्याच्यानंतर आपण बँड थेअरी एक्सप्लेन केली आहे, बँड थेअरी.
आणि डिपेंडिंग अपॉन द बँड थेरी आपण मग क्लासिफिकेशन पाहिलं ते म्हणजे मेटल्स, त्याच्यानंतर मेटल्स नंतर इन्सुलेटर्स अँड सेमीकंडक्टर्स. आणि सेमीकंडक्टरचे परत आपण मेन टाईप्स पाहिले ते म्हणजे एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर अँड इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. ठीक आहे. आणि एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरचे आपण परत 2 टाईप्स पाहिले ते म्हणजे एन टाईप अँड पी टाईप ऑफ सेमीकंडक्टर. हे लक्षात ठेवा. इम्प्युरिटी कोणत्या प्रकारचे आपण ॲड करतो म्हणजे याच्यावर क्वेश्चन्स कसे विचारले जातात ते लक्षात घ्या. सपोज इफ यू ॲड द फॉस्फरस इन सिलिकॉन, म्हणजे फॉस्फरस इज डॉप्ड विथ म्हणजे सिलिकॉन इज डॉप्ड विथ फॉस्फरस असं आपण जर म्हटलं तर त्याच्यामध्ये तर आपण म्हणू शकतो की तिथे कोणता टाईप येतो तर दॅट इज नथिंग बट द एन टाईप. कारण आता आपल्याला माहिती आहे कारण फॉस्फरस हा कोणता आहे, हा नहीं पसंद ऐसी पसंद पी. ठीक आहे. म्हणजे तो 15 ग्रुप इलेमेंट आहे आणि मग जर 15 ग्रुप इलेमेंट जर ॲड केला तर त्याला म्हणायचं आहे एन टाईप सेमीकंडक्टर. आणि तेच जर आपण इफ यू ॲड द बोरॉन इन जर्मॅनियम, सपोज जर्मॅनियम आपण जर्मॅनियममध्ये बोरॉन ॲड केला तर बोरॉन हा कोणता आहे 13 ग्रुप इलेमेंट आहे आणि म्हणून त्याला आपण काय म्हणणार आहोत तर दॅट इज नथिंग बट द पी टाईप सेमीकंडक्टर. तर हे जे आहे हे टाईप जे आहे ते तुम्ही लक्षात घ्यायचे पहा, विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हे JEE नीट CET सारख्या एक्झामलासुद्धा हे क्वेश्चन जे आहे ते विचारले जातात पहा की कोणती इम्प्युरिटी ॲड केल्यानंतर कोणत्या टाईपचा सेमीकंडक्टर मिळतो. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम दिस टॉपिक. थँक्यू.